नमस्कार मित्रांनो, लालपरी बस चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुंबई ते रत्नागिरी आणि पुढे गणपतीपुळे प्रवास MSRTC बसने कसा करायचा याची संपूर्ण माहिती. मुंबईहून रत्नागिरीसाठी MSRTC ऑर्डिनरी बस उपलब्ध आहे. या प्रवासाचे तिकीट साधारण 610 रुपये इतके असते. या प्रवासाला साधारण 10 ते 12 तासांचा वेळ लागतो. मुंबईहून बस निघाल्यानंतर हा रूट खालील ठिकाणांमधून जातो: पनवेल, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, हातखांबा, रत्नागिरी. या मार्गावरून प्रवास करताना तुम्हाला कोकणातील सुंदर निसर्ग, घाट आणि हिरवीगार डोंगररांग पाहायला मिळते. रत्नागिरी हे कोकणातील एक प्रसिद्ध शहर आहे, जे आपल्या समुद्र किनाऱ्यांसाठी आणि हापूस आंब्यासाठी ओळखले जाते. रत्नागिरी येथे पोहोचल्यानंतर पुढे गणपतीपुळे येथे जाण्यासाठी तुम्हाला बस बदलावी लागते. रत्नागिरीहून गणपतीपुळेसाठी ऑर्डिनरी बस उपलब्ध आहे. या बसचे तिकीट साधारण 30 ते 50 रुपये इतके असते. गणपतीपुळे हे समुद्र किनाऱ्यावर असलेल्या प्रसिद्ध गणपती मंदिरासाठी ओळखले जाते आणि दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. जर तुम्हाला MSRTC बसचे रूट, टाइम टेबल आणि डेपो माहिती एका क्लिकमध्ये पाहायची असेल तर आमची वेबसाईट जरूर पहा, www.lalparibus.in. अशाच MSRTC बस रूट आणि ट्रॅव्हल माहितीसाठी लालपरी बस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.